काल झालेलं उद्घाटन त्यांना मान्य नाही, आम्ही पुन्हा उद्घाटन करूया, हा प्रकार कशाचा आहे की स्वतःच्या हातानं स्वतःच्या तोंडाला काळ लावून घेण्याचा प्रकार आहे। क्रीडा संकुल हे नाव घेतलं तरी सुद्धा माड्यातली 90 नाही 100% जनता कुणाचं नाव घेते की हे कुणी पळवून नेलं, त्याला राजाभाऊ चौधरी सांगायची गरज नाही। मला तो त्यांनी माझ्यावर टार्गेट केलं एकट्यावर तुमच्या समक्ष की ज्या माणसानं आरोप केलाय, आणि मी आजही तुमच्या समोर आरोप करतो की आमदार बबनराव शिंदेने माड्यामध्ये क्रीडा संकुल झालं नाही पाहिजे म्हणून प्रयत्न केलेला आहे। तो क्रीडा संकुल त्यांनी बारलोणीच्या माळावर नेण्यासाठी प्रयत्न केलेला आहे, त्याचे पुरावे आहेत तुमच्या पत्रकारांच्या सगळी कातरणं मी देतो। आणि मी एकटा रस्त्यावर फिरलो असतो तसं ओरडत तर समजायचं की माझा काहीतरी त्यांच्यामध्ये माझा स्वार्थ आहे, परंतु मी या माडा शहरातल्या 5 वर्षानंतर वयाच्या 80 वर्षापर्यंतची सगळी लोक रस्त्यावर उतरली आणि हरताळ पाडला, कारण त्यांना माहिती झालं होतं की क्रीडा संकुल कोण नेत आहे। जाहीररित्या कुणाचं नाव घ्यायला मी घाबरत नाही।